पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी व्हीनस ऑर्बिटर मिशनला म्हणजेच शुक्रयान मिशनला मंजुरी दिली। चंद्रयान आणि मंगळयान या मोहिमानंतर भारत आता शुक्रावर स्वारी करण्यास सज्ज झाला आहे। भारताच्या अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नामध्ये हे एक मोठं पाऊल आहे। चला तर शुक्रयान मिशन बद्दल आणखी महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओत जाणून घेऊया। शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे। या मोहिमेद्वारे शुक्र या ग्रहाचा अभ्यास केला जाणार आहे। या अभ्यासाद्वारे शुक्र ग्रहाबाबत अधिक माहिती मिळू शकणार आहे। ही मोहीम शुक्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाची असणार आहे। व्हीनस ऑर्बिटर मिशनसाठी एक खास अंतराळयान तयार केलं जाईल। हे अंतराळयान शुक्राच्या कक्षेत फिरून त्याचा अभ्यास करणार आहे। शुक्र ग्रहावर काय स्थिती आहे, त्याचे उपग्रह कुठले आहेत, सूर्याचा शुक्रावर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास या मोहिमेत करण्यात येईल। असं सांगितलं जातं की शुक्र हा मानवी वस्तीसाठी योग्य असा ग्रह होता, मात्र नंतर इथली स्थिती बदलली। ती कशी बदलली, कशामुळे बदलली याचाही अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे। या मोहिमेसाठी एकूण 1236 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। व्हीनस ऑर्बिटर मिशनसाठीचं स्पेसक्राफ्ट तयार करणं आणि ते लॉन्च करणं याची जबाबदारी इस्रोची असणार आहे। ही मोहीम 2028 मध्ये लॉन्च केली जाईल। शुक्रयानाची वैशिष्ट्ये काय असतील ते आपण बघूया। शुक्रयानाचं वजन 2500 किलो असणार आहे। त्यामध्ये 100 किलोचे पेलोड्स असतील। या शुक्रयानात जर्मनी, स्वीडन, फ्रान्स, रशिया यांचेही पेलोड्स असण्याची शक्यता आहे। या शुक्रयानाचं आयुष्य 4 वर्षाचं असेल। शुक्रयान GSLV Mark II या रॉकेटने लॉन्च केलं जाईल अशी शक्यता आहे। शुक्रयान अंतराळात गेल्यानंतर शुक्र ग्रहाची संरचना तसेच ज्वालामुखीचं प्रमाण तिथं आहे का, असल्यास ते कसं आहे, शुक्राच्या पृष्ठभागावर असलेला गॅस, त्याचं उत्सर्जन, हवेची गती, ढगांची गती या सगळ्याचा अभ्यास करणार आहे। शुक्रयान शुक्राच्या अंडाकार कक्षेत 4ही बाजूनी चक्कर लगावणार आहे। यानंतर शुक्रयानाबाबत इस्रोचे प्रमुख काय म्हणाले ते बघूया। इस्रोचे प्रमुख डॉक्टर S सोमनाथ म्हणाले की शुक्र हा अंतराळातील महत्त्वाचा ग्रह आहे। त्याचा ॲसिडिक गुणधर्म कसा आहे हे तपासण्यासाठी मोहीम आवश्यक आहे। शुक्र ग्रहावर वायुमंडळीय दबाव पृथ्वीपेक्षा 100 पटीने जास्त आहे अशी माहिती सोमनाथ यांनी दिलेली आहे। एकेकाळी राहण्यायोग्य समजल्या जाणाऱ्या शुक्राचे पृथ्वीपासून इतक्या वेगळ्या ग्रहात का रूपांतर झाले हे या अभ्यासामुळे शास्त्रज्ञांना अधिक जाणून घेण्यास मदत होईल अशी आशा आहे। चंद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारत या मोहिमेत यशस्वी झाला तर भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल, जे की सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत येत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।